कोडिंग, मला जॉब करायचा आहे बट कोडिंग नाही करायची. प्रोग्रामिंग नॉलेज किती आहेत, प्रोफाईल्स किती आहेत, कोणत्या प्रोफाईलसाठी कोणती लँग्वेज लागणार आहे, मला काहीच माहीत नाही आहे आणि मला जॉब तर करायचा आहे. सो जर असं जर तुमच्या मनात जर डाऊट असेल ना, तर आज मी तुमचा डाऊट क्लिअर करतो. सो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. ज्यांना पण इंटरेस्ट नाही आहे कोडिंगमध्ये, त्यांना माहीत नाही की यार कोणती लँग्वेज केली पाहिजे, स्टार्टिंग कुठून केली पाहिजे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करतो. आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक तो बनता आहे यार, एक लाईक द्या, फ्रीमध्ये आहे. मी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. सो तुमचा एक लाईक खूप इम्पॉर्टंट आहे, मला मोटिवेट करा. येस, आपण स्टार्ट करूयात. सो कोडिंग ॲक्च्युली काय ना, प्रोग्रामिंग नॉलेज आपण त्याला बोलू शकतो. प्रोग्रामिंग एक कुठलेही प्रोग्राम घेतला आपण, तर मशीन बरोबर जर आपल्याला इंटरॅक्शन करायचं असेल ना, तर आपण टूल्स आहेत, त्या टूल्स थ्रू आपण काय करतो, इंटरॅक्ट करतो. एक्झाम्पल सांगतो. जसं की आपण समजा हॉटेलला गेलो, हॉटेलला गेल्यानंतर आपण काय करतो की वेटरला आपण बोलवतो, वेटरला ऑर्डर देतो, इन्स्ट्रक्शन देतो की आम्हाला ही म्हणजे हे फूड पाहिजे. त्यानंतर आपण म्हणजे पनीर, जे काय आपलं सब्जी, जे काय असेल, आपण सलाड, हे ते टोटल इन्स्ट्रक्शन देतो. आपण डायरेक्ट कम्युनिकेट करू शकत नाही किचनमध्ये. तो आपण विथ द हेल्प ऑफ, म्हणजे जे काय आपण थर्ड पार्टी म्हणू शकतो त्याला आपण, वेटर आहे, वेटर थ्रू आपण काय करतो, आपलं कम्युनिकेट करतो किचनमध्ये. आणि आपल्याला वेटर काय करतो, रिझल्ट आणून देतो. सेम असंच आहे. आपल्याला जर रिस्पॉन्स पाहिजे असेल किंवा आपल्याला काही ना काहीतरी रिझल्ट पाहिजे असेल लॅपटॉपकडून, मशीनकडून, तुमच्या कॉम्प्युटरकडून, तर आपल्याला काय करायचं, त्याला कम्युनिकेट करायला लागतं. आणि आपली लँग्वेज मशीन लँग्वेजला समजणार नाही. सो मशीन लँग्वेज फक्त बायनरी 101010 बायनरीच फक्त लँग्वेज त्याला समजते. तो मग असं काय करायचं, तर मग ह्या ज्या डिफरंट लँग्वेज आहेत, जावा, C++, ह्या, तर ह्या कुठल्या ना कुठल्या एक टूल, म्हणजे काही समजा इंटेलिजी आहे, अँड्रॉइड स्टुडिओ आहे, इक्लिप्स आहे, ह्यांच्या थ्रू आपण काय करतो, SDK आहे, ह्यांच्या थ्रू काय करतो आपण, बायनरी म्हणजे मशीन लँग्वेजला आपण काय करतो, कम्युनिकेट करतो विथ द हेल्प ऑफ कंडिशन, इफ एल्स, फॉर लूप, हे जे काही लॉजिकल, जे काही बेसिक सिंटॅक्स आहेत ना, विथ द हेल्प ऑफ ते यूज करून आपण काय करतो, इंटरॅक्ट करतो. तर आपण त्यानंतर हे इम्पॉर्टंट बघूयात की जर तुम्हाला समजा कुठं अप्लाय करायचे, जेव्हा तुम्हाला समजा एखाद्या प्रोफाईलला अप्लाय करायचे, वेब डेव्हलपमेंटला जायचे, तर कुठली लँग्वेज लागेल, काय लँग्वेज लागेल, ते पण खूप जास्त कन्फ्युजन आहे. सो आपण सगळ्या प्रोफाईल डिस्कस करू आणि कोणत्या कोणत्या प्रोफाईलला कोणती कोणती लँग्वेज लागणार आहे किंवा सपोर्ट करते, ते आपण आज डिस्कस करू. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असाल ना, तर मी हेच सांगेल की तुम्ही कोडिंगसाठी एक बेसिक वेब डेव्हलपमेंटपासून स्टार्ट केलं पाहिजे. वेब डेव्हलपमेंटमध्ये कसं HTML CSS आहे, जे थोडंसं इझी आहे अंडरस्टँड करण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्ही जावास्क्रिप्टला मूव्ह ऑन होऊन तुम्ही एक वेब डेव्हलपमेंटची वेबसाईट वगैरे तुम्ही बनवायला स्टार्ट केलं पाहिजे. कारण जर तुम्ही नॉन टेक्निकलमध्ये असाल ना, तर तुम्हाला डायरेक्टली C++, जावा थोडंसं हार्ड जाईल. आणि जर तुम्ही समजा सो वेब डेव्हलपमेंट थ्रू जर तुम्ही समजा गेले, तर तुम्हाला एक इझिएस्ट वे होईल की तुम्ही समजा एखादी म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तुम्ही, आणि कसं आहे ना, एक लँग्वेज जर तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट आली, जर समजा जावास्क्रिप्ट तुम्हाला परफेक्ट चांगली आली, तर तुम्ही दुसरी लँग्वेज इझिली 15 to 20 डेजमध्ये शिकू शकता. कारण कसं असतं ना, लॉजिक वगैरे सगळं सेमच राहतं. काय असतं ना, सिंटॅक्स डिफरंट असतो. जसं की आपल्याकडे लँग्वेज आहेत हिंदी, इंग्लिश, मराठी, कंटेंट सेम आहे. म्हणजे तुमचा जो काही कंटेंट वगैरे ते आहे तो सेम आहे, फक्त जो काही लँग्वेज आहे ती फक्त डिफरंट राहणार. सो असं आहे. सो जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये करायचं असेल ना, तर तुम्हाला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे तुम्हाला करावं लागेल. सेकंड आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना, तर त्यामध्ये तुम्हाला C++, जावा आणि पायथन ह्या तीन लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठली पण एक लँग्वेज परफेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या लँग्वेज करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि एका लँग्वेजला मिनिमम तुम्हाला मी सांगतो की 3 to 6 मंथ दिले पाहिजे. कारण त्यामध्ये खूप सिंटॅक्स आहेत, इफ एल्स कंडिशन्स आहेत, खूप काही केसेस तुम्हाला हँडल करायचे आहेत त्यामध्ये. कारण फक्त बेसिकच येऊन तुम्हाला चालत नाही. इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळं प्रोग्रामिंग, सगळे सिंटॅक्स अंडरस्टँड झाले पाहिजे. तुमचे जे लॉजिक बिल्डिंग झालं पाहिजे, तरच तुम्हाला काही ना काहीतरी जे लॉजिक आहे कस्टमाइज करता येईल. तुम्हाला अंडरस्टँड होईल की आपल्याला कसं ते जे काही प्रोग्रामिंग नॉलेज आहे, सिंटॅक्स आहेत, कसे यूज करायचे किंवा काय करायचे. सो 3 to 6 मंथ्स हा पिरियड एकदम सफिशियंट आहे तुम्हाला प्रोग्रामिंग 100% लर्न करण्यासाठी. सो जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये जायचं असेल ना, तर तुम्ही ह्या तीन लँग्वेजपैकी कुठली पण एक लँग्वेज करू शकता. C#, जावा आणि पायथन. त्यानंतर आहे की थर्ड आहे की तुमचं मशीन लँग्वेज, AI, डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट, जर हे जर करत असेल तुम्हाला, तर पायथन.
सो जसं तुम्हाला माहिती आहे की आता ChatGPT AI खूप बूममध्ये आहे आणि येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये पण फ्युचरमध्ये पण खूप आहे. जर तुम्हाला जर अशा माझ्यामध्ये जर प्रोफाईल तुम्हाला करिअर करायचं असेल ना, तर पायथन खूप इझी लँग्वेज आहे. पायथन तुम्ही करू शकता. पायथन आहे आता पॉप्युलर लँग्वेज आहे. पायथन केलं तर तुम्हाला सफिशियंट आहे ह्या प्रोफाईलसाठी. फोर्थ आहे ॲप्स. ॲप्समध्ये काय आहे की 2 आहेत. एक आहे Android आणि एक आहे iOS. तर मी म्हणेल की जर तुम्ही इनिशियल जर तुम्हाला ॲप्समध्ये जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ॲप डेव्हलपमेंटमध्ये Androidमध्ये गेलं पाहिजे. कारण आपल्या इंडियामध्ये तेवढा असं पॉप्युलर नाही की बाबा समजा iOS डेव्हलपमेंट वगैरे. पण हां, आपण असं म्हणू शकतो की 70-30% आहे. तर 70% तुम्ही Android डेव्हलपमेंटमध्ये गेलं पाहिजे. जर तुम्ही Android डेव्हलपमेंटमध्ये जाताय, तर Kotlin एक लँग्वेज आहे. ती तुम्ही स्टार्ट करू शकताय, लर्न करू शकताय. जावा पण आहे. जावा पण सपोर्ट करते Androidला. आणि जर तुम्हाला iOSमध्ये इंटरेस्ट असेलच, तर iOSमध्ये पण पॅकेज वगैरे पण चांगला आहे. बट स्कोप थोडासा कमी आहे. ओपनिंग थोड्या कमी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली स्विफ्टमधून स्टार्ट करू शकता. आणि क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोग्रामिंग पण आहे. जर समजा तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, जर तुम्हाला एकच प्रोग्राम दोन्ही पण ह्याच्यावरती चालतो, तर क्रॉस क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोग्रामिंग पण मध्ये आहे. त्यामध्ये रिॲक्ट नेटिव्ह आहे. रिॲक्ट नेटिव्ह लँग्वेज नाही, पण एक फ्रेमवर्क आहे. इट्स डिपेंड अपॉन बेस ऑन जावा स्क्रिप्ट आणि त्यावरती तो एक आहे. ते एक फ्रेमवर्क आहे आणि ते जो सपोर्ट करतो अँड्रॉइड आणि iOSसाठी. तर ते पण एक आहे. फिफ्थ आहे गेम. गेम डेव्हलपमेंटमध्ये पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना, तर येणाऱ्या फ्युचरमध्ये पण इंडियामध्ये खूप स्कोप आहे. सध्या पण ओपनिंग्स वगैरे खूप आहेत आणि फ्युचरमध्ये पण खूप येणार आहेत. जर तुम्हाला गेम डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही तिथे पण करिअर करू शकता. गेम डेव्हलपमेंटमध्ये लागणारे जे लँग्वेज आहेत C++ आणि C#. तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही C++ आणि C#मध्ये तुम्ही करिअर करू शकता. फायनली मी तुम्हाला हे सांगेल की जर समजा तुम्ही फायनल इयरला असाल किंवा तुम्ही BTech, BE फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल म्हणजे जे पण तुम्ही समजा जर करत असाल ना, तर तुम्ही स्टार्टिंग जर तुम्हाला समजा कोडिंगमध्ये इंटरेस्ट नसेल ना, तर तुम्ही CSS त्यानंतर HTML आणि जावास्क्रिप्ट ह्यावरती फोकस केलं पाहिजे. आणि वेबसाईट वगैरे बनवून तुमचा जो फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे तो तुम्ही प्रेझेंट केला पाहिजे. त्या बेसिसवरती तुम्ही एक प्रोजेक्ट सबमिट केला आहे आणि तुम्हाला इंटर्नशिप वगैरे भेटायचे पण चान्सेस जास्त आहेत. आणि जर समजा तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही जावा आणि पायथन ह्या 2 लँग्वेजला फोकस केला पाहिजे. नक्कीच तुम्हाला जॉब भेटायला हेल्प होईल. ज्या पण तुम्ही लँग्वेज लर्न केल्या आहेत, त्याला काही ना काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट, फ्रेमवर्क काही ना काहीतरी करून तुम्ही गिटवरती टाकलं पाहिजे. म्हणजे जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की यार हां, माझं एक पोर्टफोलिओ आहे, मी कोडिंग केले आहे, माझा प्रोजेक्ट आहे, माझी वेबसाईट आहे, माझा फ्रेमवर्क आहे आणि मी ते गिटवरती आहे. तुम्ही ते दाखवू शकता त्यांना. तर ते एक सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तुमचं इम्प्रेशन पडेल तिथे. ओके. सो यापैकी तुम्हाला कुठली प्रोफाईल आणि कुठली लँग्वेज इझी वाटली आणि तुम्हाला कुठला इंटरेस्ट वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण सांगा. कारण कोडिंगला खूप घाबरतात लोकं. सो असं जर असेल ना, तर त्यांना तो तुम्ही सेंड करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.